नमस्कार. साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील कथा 11वी भूतदया आपल्यासमोर सादर करते पूनम राणे. राम, तो दिवा बाजूला कर, माझ्या डोळ्यावर उजेड नको, श्याम म्हणाला. आज बाहेर जरा पाऊस पडत होता. गार वारा वाहत होता, म्हणून मंडळी आतच बसली होती. रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथाप्रवचन होई. श्यामला दिव्याचा त्रास होत असे. राम दिवा बाजूस करू लागला. परंतु भिका कसं ऐकतोय? इथे दिवा असला म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हाला दिसतात. कानाने ऐकतो, डोळ्याने बघतो. तुमच्या शब्दांचा परिणाम त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावाचाही होतो. केवळ ऐकण्याने काम होत असते, तर नाटक अंधारातही करता आले असते. भिका म्हणाला. मी काही नाटक नाही करत. माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे, श्याम म्हणाला. आम्ही नाटक नाही म्हणत, परंतु तुमच्या तोंडाकडेही पाहण्याने परिणाम होतो. रामतीर्थ जपानात बोलत, ते इंग्रजीत बोलत, परंतु इंग्रजी न जाणणारे जपानी लोक व्याख्यान ऐकायला जात. रामतीर्थाच्या तोंडांवरचे हावभाव जणू त्यांच्या सर्व समजावून देत असत. नामदेव म्हणाला. बरे असू दे दिवा, तुम्हाला ज्यात आनंद त्यातच मला आनंद, असे म्हणून श्यामने गोष्टी सुरुवात केली. एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो. तुळशीचे अंगण भले मोठे लांब रुंद होते. तुळशीच्या अंगणात एक उंचच उंच बेहळ्याचे झाड होते. एकाएकी टप असा आवाज झाला. मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला ते पाहू लागलो. काहीतरी पडले होते खास. आम्ही सर्वत्र शोधू लागलो. शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले. त्याची छाती धडधडत होती. फारच उंचावरून ते पडले होते. त्याची फारच दुर्दशा झाली होती. लोळागोळा झाला होता. अजून त्याला नीट पंखही फुटले नव्हते. डोळेसुद्धा ते नीट उघडीत नव्हते. लोहाराचा भाता जसा हलत असतो त्याप्रमाणे त्याचे सारे अंग एकसारखे हलत होते, खालीवर होत होते. त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करी व चीची अशी केविलवाणी ओरडे. या पिलाला मी घरात उचलून घेऊन न्यावयाचे ठरविले. त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो. मी व माझा लहान भाऊ दोघी होतो. मी कापूस घालून त्यावर त्या पिलाला ठेविले. आम्हीही लहान होतो. आम्ही तरी काय करणार? बालबुद्धीला जे जे सुचेल ते ते करू लागलो. त्या पिल्लाला दाणा पाणी देऊ लागलो. तांदळाच्या बारीक कण्या आणून त्याच्या चोचीत घालू लागलो व झारीने त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो. त्या पिलाला खाता येत होते की नाही त्या आमच्या काळजीनेच आमच्या चोचीत पाणी घातल्याने, दाणे घातल्यानेच तर ते मरणार नाही ना, याचा आम्ही विचारच केला नाही. या जगात नुसते प्रेम, केवळ दया असून भागत नाही. जीवन सुंदर आणि यशस्वी होण्यासाठी 3 गुणांची आवश्यकता असते. पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान, आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती. प्रेम, ज्ञान आणि बळ या 3 गोष्टी ज्यांच्याजवळ आहेत त्याला जगात कृतार्थ होता येतं. प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ, ज्ञानहीन प्रेम तेही फुकट, आणि प्रेम ज्ञानहीन शक्ती, आणि शक्तिहीन प्रेम आणि ज्ञान तेही व्यर्थच. माझ्या अंगात शक्ती असली परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हावयाचा. माझ्याजवळ ज्ञान आहे, परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्यास देणार नाही, आणि प्रेम असून ज्ञान नसेल तर ते प्रेमही अपाय करील. एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे, परंतु त्या मुलाची आजारीपणात कशी शुश्रूषा करावी याचे ज्ञान जर तिला नसेल तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खावयास देऊ नये तेही ते देईल, आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल. समजा आईजवळ प्रेम आहे, ज्ञानही आहे, परंतु ती जर स्वतः अशक्त आणि पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा आणि ज्ञानाचा फायदा मिळणार नाही. प्रेम, ज्ञान, शक्ती यांचा विकास जीवनात हवाच. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास, आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास. शरीर, मन व बुद्धी या तिहींची वाढ जीवनात असायला हवी. आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो, परंतु आम्हाला ज्ञान नव्हते. त्याच्या चोचीत पीठ, कण्या, नाना पदार्थ भरले व सारखे पाणी ओतले. गरीब बिचारे आमच्या अडाणी प्रेमानेच ते बेजार होत होते.
त्याने शेवटी मान टाकली. मी त्याला म्हटले, आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही हो ठेवणार. तू बरा हो, आपल्या आईकडे उडून जा. आम्ही दुष्ट नाही हो, तुझ्या आईसाठी तरी नको रे मरू. ती केविलवाणी ओरडत असेल, घिरट्या घालीत असेल. आमच्या बोलण्याकडे त्या पिल्लाचे लक्षच नव्हते. मी आईला म्हटले, आई हे पिल्लू बघ ना ग कसं करते आहे, अगदी मान वर करीत नाही. त्याला काय खाव्यास देऊ. आई बाहेर आली. तिने पिलाला प्रेमळपणे हातात घेतले व म्हणाली, श्याम, हे जगणार नाही हो, त्याला सुखाने मरू दे. त्याला एकसारखे हात लावू नका, त्याला वेदना होतात. फारच उंचावरून पडले, गरीब बिचारे. असे म्हणून आईने ते पिल्लू खाली कापसावर ठेवले व ती घरात कामकाज कराव्यास निघून गेली. आम्ही त्या पिल्लाकडे पाहत होतो. शेवटी चोच वाचून ते मरून पडले, गेले. त्याचे प्राण गेले. त्याचे आई बाप, भाऊबंद कोणी त्याच्याजवळ नव्हते. आम्हाला फार वाईट वाटले. त्याला नीट पुरावयाचे असे आम्ही ठरवले. आईला जाऊन विचारले, आई, या पिल्ल्याला आम्ही कुठे पुरू? चांगलीशी जागा सांग. आई म्हणाली, त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ पुरा. शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील. मोगऱ्याची फुले अधिकच तजेलदार दिसतील, कारण तुम्ही त्या पिल्ल्याला प्रेम दिले आहे. ते प्रेम म्हणजे ते पिल्लू विसरणार नाही. त्या फुलात तुमच्यासाठी ते येईल आणि तुम्हाला गोड वासही देईल. मी म्हटले, त्या सोन साखळीच्या गोष्टीसारखं होय ना? सोन साखळीस तिच्या आईने मारून पुरले. त्यावर डाळिंबाचे झाड लावले, परंतु सोन साखळी बापाला भेटायला डाळिंबात आली. तसेच हे पिल्लू येईल हो ना? मग शेवंतीची फुले किती छान दिसतील, फारच वास येईल, नाही का ग आई? आई म्हणाली, जा लवकर पुरा त्याला, मेलेले फार वेळ ठेवू नये. त्याला गुंडाळवयास आम्हाला चांगलेसे फडके दे ना. मी म्हटलं. आईची एक जुनी फाटकी जरीची चोळी होती. त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला. त्या रेशमी कापडात त्या पिलाला आम्ही घेतले. जेथे फुलझाडे होते तिथे गेलो. शेवंती व मोगरे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी खळगी खणू लागलो. आमच्या डोळ्यातून पाणी गळत होते. अश्रूने जमीन पवित्र होत होती. खळगी खणली, त्या खळगीत फुले घातली. त्या फुलांवर त्या पिलाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेविला, परंतु त्यावर माती ढकलवेना. लोण्याहून मऊ अशा त्या सुंदर चिमुकल्या देहावर माती लोटवेना. शेवटी डोळे मिटून माती लोटली. मांजराने खळगी उकरू नये म्हणून वरती सुंदरसा दगड ठेविला व आम्ही घरी आलो. माझ घरात बाजूला बसलो व रडत होतो. का रे बाजूला बसलास? आईने विचारले. आई, मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे. मी म्हटलं. आई हसली व म्हणाली, अरे वेड्या, सुतक नको हो धरावयास. मी म्हटले, आपल्या घरातले कोणी मेले म्हणजे आपण धरतो ते. आई म्हणाली, माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो. यासाठी त्याच्याजवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे. म्हणजे साथीचे रोग असतात, त्यांचे जंतू फैलावत नाहीत म्हणून सुतक पाळीत असतात. त्या पाखराला का रोग होता? बिचारे वरून खाली पडले आणि प्राणास मुकले. आईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. आई, तुला कोणी हे सांगितले? मी विचारले. आई म्हणाली, मागे एकदा ओटीवर ते कोण गृहस्थ आले होते, ते नव्हते का बोलत? मी ऐकले होते व ते मला खरे वाटले. जा, हातपाय धुवून ये म्हणजे झालं. वाईट नको वाटून घेऊ. तुम्ही त्याला प्रेम दिलं, चांगले केलं, देवही तुमच्यावर प्रेम करेल. तुम्ही कधी आजारी पडलात व तुमची आई जवळ नसली तरी दुसऱ्या मित्रास उभे करेल. देवाच्या लेकरास कीड, मुंगी, पशुपक्षी यांना जे द्याल ते शतपटीने वाढवून देवबाप्पा आणून देत असतो. पेरलेला एक दाणा भरलेले कणीस घेऊन येतो. श्याम, तुम्ही पाखरांवर प्रेम केलेत, तसेच पुढे एकमेकांवर तुम्ही करा. नाहीतर पशुपक्ष्यांवर प्रेम कराल, परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहाल. तसे करू नका हो. तुम्ही सारी भावंड एकमेकांना कधी विसरू नका. तुमची एकच बहीण आहे, तिला कधी अंतर देऊ नका. तिला भरपूर प्रेम द्या. आई हे सांगत असताना गहीवरून आली होती. माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले हे का तिच्या डोळ्यासमोर होते? का ती नेहमी आजारी असे तरी तिच्या भावाने तिला हवापालट कराव्यास कधी नेले नाही म्हणून तिला वाईट वाटत होते? तिच्या भावना काही असोत, परंतु ती बोलली ते सत्य होते. मुंग्यांना साखर घालतात, परंतु माणसांच्या मुंड्या मुरगळतात. मांजरे, पोपट यावर प्रेम करतात, परंतु शेजारच्या भावा मनुष्यावर प्रेम करीत नाही.
हे आपण पाहत नाही का? धन्यवाद.